महाराष्ट्र live.in इथे बातमी फक्त दाखवली जात नाही, ती लढली जाते। सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला टच करा। चा मुद्दा अतिशय गंभीर आहे। ते जे विद्यार्थी देशाचं भवितव्य आहे, त्यांचा अत्यंत महत्त्वाचा आयुष्याचा पारा होता म्हणजे 12वीची परीक्षा नीटची। तर त्या नीटच्या परीक्षेचा पेपर फुटला, अनेक विद्यार्थी नाराज झाले, कोणी सुसाईड केलं, भवितव्य पुढचंही विद्यार्थ्यांना अंधारात दिसलं। भारतीय विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज करण्यात आला त्यांचा निषेध करण्यासाठी इथे सगळे वकील बांधव हजर झाले आहेत। पोलिसांनी एवढा लाठीचार्ज केला आहे, बरोबर नव्हतं। भारतीय शिक्षण व्यवस्था कुंठित झालेली आहे। पावसाचं पाणी कसं धक्काच असते तशी शिक्षणाची अवस्था झाली आहे। नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक येथे न्यायालयातील वकिलांनी मोठं आंदोलन केले। जेनझीनी जो आंदोलन केलेलं आहे त्यांच्यावर जो लाठी हल्ला झाला त्याबाबत जेनझी वकीलच काय विचार करतात आणि त्यांचे काय भावना आहेत, त्यांची मागणी काय आहे आपण जाणून घेऊया। मॅडम, हा जो तुम्ही आंदोलन केलेला आहे तो आंदोलन आज आंदोलन जे आहे ते औरंगाबाद खंडपीठाच्या वतीने दिल्ली इथं जो अमानुष लाठीचार्ज झाला विद्यार्थ्यांच्या आंदोलनाविरोधात, त्याचं शांततेत निषेध आंदोलन होतं। ते आज इथं आपण सर्वांनी पाहिलं, यशस्वीरित्या पारही पाडलं। अतिशय शांततेत असे केवळ घोषणा देऊन वकिलांनी या गोष्टीचा निषेध केलेला आहे। सर्वप्रथम नीटचा मुद्दा अतिशय गंभीर आहे। ते जे विद्यार्थी देशाचं भवितव्य आहे, त्यांचा अत्यंत महत्त्वाचा आयुष्याचा पारा होता म्हणजे 12वीची परीक्षा नीटची। तर त्या नीटच्या परीक्षेचा पेपर फुटला, अनेक विद्यार्थी नाराज झाले, कोणी सुसाईड केलं, भवितव्य पुढचंही विद्यार्थ्यांना अंधारात दिसलं। त्याच्यासाठी त्यांनी शांततेत आंदोलन करण्याचा मार्ग अवलंबला होता। दिल्ली येथे जंतर मंतर इथं तो आंदोलनही सुरू होतं। ते आंदोलन चिरडण्यासाठी सरकारकडून गैरवापर झाला पोलीस बळाचा, त्यांच्यावर हिंसक अशी कारवाई करण्यात आली, विद्यार्थी उठवण्यात आले, लाठीचार्ज, मारहाण, अतिशय निषेधार्ह घटना तिथं घडल्या। त्यामुळं विद्यार्थ्यांच्या राईट टू प्रोटेस्टचं उल्लंघन झाले। त्याच्यासाठी त्याचा निषेध करणं सर्व जे संविधान प्रेमी नागरिक आहेत, अगर वकील म्हणून तर आमचं ते आद्य कर्तव्य। त्यामुळं आज जो दिल्ली इथं विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला त्या घटनेचा निषेध म्हणून औरंगाबाद खंडपीठातर्फे शांततेत निषेधार्ह आंदोलन होतं, जे व्यवस्थितरित्या पार पडलं। तुमची एकंदरीत ही घटनेनंतर ते सुद्धा जेनझी आहेत, तुम्ही पण जेनझी आहात, तर तुम्हाला काय वाटतं की सरकारने काय करायला पाहिजे, काय एकंदरीत आमची प्रतिक्रिया, अगर आमची थोडक्यात मागणी हे की जर तिथं विद्यार्थी आंदोलनाला बसलेले होते, जर भारतभरातील सर्वात मोठा सायंटिस्ट त्यांच्यासाठी उपोषण करत होता, तर सरकारने केवळ तिथं शिष्टाचार मंडळ जे असतं, मध्यस्थी मंडळ जे असतं ते पाठवून आधी त्यांच्याशी चर्चा करायला हवी होती। त्यांच्या काय ज्या मागण्या आहेत त्या कशा पूर्ण करता येतील, त्यांच्या शंका जे आहे भविष्य अंधारात गेलंय म्हणून निराश झाले, ते त्यांना कसं सांत्वन देता येईल हे आधी बघणं काम होतं। पोलीस बळाचा वापर किंवा मारहाण तिथं उपाय नव्हता। तर ते नेमकं सरकारने उलट केल्यामुळं हे आंदोलन थोडंसं चिघळलंय आणि त्यामुळे मग वकिलासारख्या जे नोबेल प्रोफेशन आहे त्यांना सुद्धा पुढे येऊन निषेध करण्याची वेळ आली। जे सध्या जे जेनझी वकील आहेत त्यांचंही म्हणणं आहे की सध्या जी झालेली जी कारवाई आहे ती पूर्णपणे चुकीची आहे। विद्यार्थ्यांसोबत अशा घटना घडायला पाहिजे नव्हत्या। सरकारने याची दखल घ्यावी, त्यांना न्याय द्यावा अशी मागणी करत आहे। आमचा विषय आहे की 20 तारखेला जो मार्च झाला की धर्मेंद्र प्रधान, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या इस्तिफासाठी त्या मार्च वरती जो लाठीचार्ज झाला, अमानुष लाठीचार्ज, काठांना खिळे लावून आणि मुलींचे कपडे फाडून मुलींच्या छाताडावरती पाय ठेवून जो लाठीचार्ज तिथं केला गेला, त्याच्या निषेधार्थ आम्ही आज इथे आंदोलन करत आहोत आणि या तरुण विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आम्ही लढत आहोत। त्याच्या मागे त्यांच्या काही गुपिता असतील कदाचित, जे की उघडे होतील याची त्यांना भीती असेल। धर्मेंद्र प्रधान यांच्या मार्फत काही त्यांचे गुपित म्हणजे भारतीय जनता पार्टीचे असे काही गुपिता असतील जे उघडे होतील याची भीती भारतीय जनता पार्टीला किंवा नरेंद्र मोदी यांना असेल। त्याच्यामुळे ते त्याचा राजीनामा मागत नाहीये अजूनही। एवढे 25 दिवस होत आले, एवढा मोठा शास्त्रज्ञ सोनम वांगचुकजी हे उपोषणाला बसले, त्यांचं जवळपास 11 ते 15 किलो त्यांचं वजन कमी झालं आहे, पण तरी सुद्धा त्याची दखल घेतली जात नाही। आणि इतका त्याच्यावरती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण देश आंदोलन करतोय, एवढी मोठी बर्बरता त्यावर केली यांनी, एवढा मोठा लाठीचार्ज केला आणि ते पण कोणत्या
12 वर्षाचे मुलं, 15 वर्षाच्या मुली, 18च्या आतलेही मुलं आहेत, त्यांच्यावरती तुम्ही लाठीचार्ज करताय. खरं तर या प्रशासनाला लाज वाटायला पाहिजे. एवढं लहान मुलांवरती आपण अत्याचार करतो. माझं नाव ऍडव्होकेट तेजश्री नलावडे. मी औरंगाबाद हायकोर्ट खंडपीठ आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट येथे प्रॅक्टिस करते. हे आंदोलन उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद आणि जिल्हा न्यायालय या दोन्हीच्या व्यतिरिक्त आज आंदोलन करण्यात आले. भारतीय विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज करण्यात आला त्यांचा निषेध करण्यासाठी इथं सगळे वकील बांधव हजर झाले आहेत. पोलिसांनी एवढा लाठीचार्ज करणं हे बरोबर नव्हतं. भारतीय शिक्षण व्यवस्था कुंठित झालेली आहे. पावसाचं पाणी कसं डबक्यास असते तशी शिक्षणाची अवस्था झाली आहे. व्यापार फुटतायत नीटचे पैशाचे तर विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय. भारत देशामध्ये बेकारी आहे, बेरोजगारी आहे, वाढतं औद्योगिकरण आहे, शहरीकरण आहे, प्रदूषण आहे, पर्यावरण, शेतकरी विषयांचा त्रास काय, आणि विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालाय. जे लाठीचार्ज झालेला आहे त्याबाबत तुमची मागणी काय आहे? हे जो लाठीचार्ज झालाय असं या भारत देशामध्ये भारत सरकारकडून व्हायला नाही पाहिजे. विद्यार्थ्यांवर अन्याय व्हायला लागले, विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत, भारतीय शिक्षण व्यवस्था चांगली मजबूत झाली पाहिजे. शिक्षण जर दर्जेदार असेल तर विद्यार्थी चांगले घडले जातील. विद्यार्थी घडणे हे काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे, असं अन्याय होणं हे बरोबर नाहीये. जितका माणूस लाठीमार केला, रक्तबोंबाळ विद्यार्थी पडले गेले, असं करणं हे बरोबर नाहीये. चुकीचं झालं पण तुमची मागणी काय आहे? मागणी जी आहे पोलीस डिपार्टमेंटने असं करणं हे बरोबर नव्हतं. आणि याच्यावर सुप्रीम कोर्टाने किंवा उच्च न्यायालयाने मोठे ऍक्शन घेऊन यांच्यावर कारवाया झाल्या पाहिजे. हे करणं काळाची गरज आहे. अरे पोलिसांनी माणसासारखे वागावे, माणसासारखे जगावे हे बरोबर नाहीये. या भारत देशामध्ये प्रत्येकाला जन्म मिळाला आहे. जन्मामध्ये येऊन चांगले काम करा, चांगले विचार द्या विद्यार्थ्यांना, शिक्षण व्यवस्था सुधारित करा. या आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्रलाईव्ह.in.